देशभर गॅस सिलेंडरच्या टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलंय। कधी मिळणार सिलेंडर अशा घोषणांनी सरकारला जाब विचारण्यात आलाय। आंदोलनादरम्यान चुलीचा अचानक फडका उडाल्यानं काही काळ गोंधळ उडाला, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आहे। या महिला या ठिकाणी बाजरीच्या भाकरी बनवत आहेत आणि सोबतच बेसनही बनवत आहेत। या इथं बेसन बनतंय तर या मावशींनी या ठिकाणी भाकरी बनवल्यात। मात्र हा काही स्वयंपाक सुरू नाहीये किंवा हा कुठल्याही प्रकारे कोणाला जेवू घातला जाणार नाहीये। ते आहे आंदोलन, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। मावशी का स्वयंपाक करताय, काय मागणी आहे? आता आम्हाला सिलेंडरच नाही मिळाला। 40-40 दिवसाला सिलेंडर म्हणल्यावर कशावर खायचं, कशावर काय करायचं? सिलेंडर भेटायला नाही, भरायला गेलं तर मग ते 40 दिवसानं भेटेल सिलेंडर, तुम्हाला आताच भेटत नाही आणि ते बी 1600 रुपयाला म्हणून राहिले सिलेंडर। हे बेसन बनवलंय, भाकरी बनवल्या डझनभर, कोणाला देणार आहेत? आता आम्हालाच खावं लागेल, कोणाला द्या? आता घरी भाकरी नाही केल्या काय नाही, इथंच करून खायले म्हणलं। हा, सिलेंडर नाही घरी, गॅस नाही घरी, इथंच करू काय खाऊ म्हणलं। आम्हाला सिलेंडर मिळत नाही, आमच्या घरी सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागते। चुलीवर स्वयंपाक करून आम्हाला धुळामध्ये आमचे डोळे बघा, आमचं स्वयंपाक करू करू आमचे हाल होतात, धूळ पण येते। तर मोदीने आम्हाला एकच करायचं की सिलेंडर स्वस्त करायचे। दुसरीकडे हे बेसन बनवून सरकारला, प्रशासनाला भेट देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं असं आंदोलन करून सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आणि सिलेंडर मागण्याचा प्रयत्न केलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।